आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सहकार खात्याचे सर्व आजी माजी अधिकारी, अनेक प्रतिदेश बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, कर्मचारी, त्याचबरोबर माझ्यावर प्रेम करणारे अनेक माझे मित्र, सहकारी, माझे एक काळ माझ्यावर काम केलेले सगळे माझे कुटुंबीय आणि नातेवाईक, आपल्या सर्वांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो. आणि आपण सर्वांनी आजच्या या कार्यक्रमाला केवळ एका माझ्या व्हॉट्सअपच्या संदेशावरती उपस्थिती आपण राहिलात याच्याबद्दल खरोखर मनापासून मी धन्यवाद देतो. आज आत्ताच कुलकर्णी सरांनी सांगितलं की आज जागतिक पुस्तक दिन आहे आणि याचंच औचित्य साधून आज हे पुस्तक प्रकाशित करण्याचं आम्ही ठरवलं. आणि माझ्या दृष्टीने म्हणण्यापेक्षा एका लेखकाला याच्यासारखा कुठलाही चांगला योग मिळणार नाही किंवा योग येणार नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज एक दुग्ध शर्करा योग आहे असं म्हणलं तर निश्चितच ते आपल्याला समर्पकच होणार आहे. आतापर्यंत जी काही 3 पुस्तकं मी लिहिली होती, ही तिन्ही पुस्तकं जी होती ही केवळ एक सहकार क्षेत्रापुरती मर्यादित होती. त्याचबरोबर सहकार क्षेत्रामधल्या बँका किंवा आर्थिक संस्था ज्या आहेत यांचे अधिकारी, कर्मचारी किंवा संचालक यांच्यापुरतं ते मर्यादित होतं. परंतु मागच्या वेळेला जेव्हा अष्टावधानी बँकिंग पुस्तकाचं जेव्हा प्रकाशन झालं त्यावेळेला प्रमुख अतिथी होते, कोथमिरे सर होते, वाडेकर साहेब होते, कवडे साहेबही होते, तावडे साहेबही त्यावेळेला होते, तर त्या आणि अनासकर साहेबही होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अष्टावधानी जसं बँकर असला पाहिजे तसा अष्टावधानी ग्राहक देखील असला पाहिजे. आणि मग ही संकल्पना माझ्या मनामध्ये आली की आपण अष्टावधानी ग्राहक असं म्हणण्यापेक्षा आपण एक बँकिंग साक्षरता नावाचं पुस्तक लिहू. आणि आजपर्यंत आपण फक्त सहकारी बँकांपुरतं जे मर्यादित लिखाण केलेलं आहे हे न करता सर्वच बँका राष्ट्रीयकृत असतील किंवा कुठलीही तुमची प्रायव्हेट बँक असेल किंवा स्मॉल फायनान्स असेल किंवा सहकारी बँक असेल किंवा पतसंस्थांचा देखील ग्राहक आहे, तर हा कुठेतरी एक साक्षर झाला पाहिजे. आज आपण अनेक बँकांच्या बाबतीत किंवा अनेक ग्राहकांच्या बाबतीत अनेक वर्तमानपत्रांमधनं किंवा याच्यामधनं रोज वाचत असतो की याची फसवणूक झाली, याला डिजिटल अरेस्ट झाली, याला कुठेतरी एक चुकीचा ओटीपी आला, कुठली तरी चुकीची लिंक आली. आज या सामान्य माणसाला ह्या गोष्टी माहिती नाहीये. आज बँकांबद्दलही जर आपण बोललं तर बँका आज डिजिटल प्रॉडक्ट खपवण्याच्या मागे आहेत, पण डिजिटल प्रॉडक्ट वापरायचं कसं हे सांगण्याची कुठल्याच बँकेची पद्धत मी तरी काय अजून पाहिलेली नाही. किंवा हे प्रॉडक्ट कसं वापरावं, काय वापरावं याचं कुठेतरी एक प्रशिक्षण किंवा थोडक्यात माहिती ही देण्याचा कुठेही प्रयत्न मी पाहिलेला नाही. आज बँकिंगची अपरिहार्यता आहे. आज बँकिंग आपल्याला आवश्यकच आहे. आज शासन देखील प्रत्येकाच्या दृष्टीने जनधन असेल किंवा अन्य गोष्टी असेल, अनेक लोक जी आपली आहेत त्यांना बँकिंगच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आज सगळ्या स्तरावरनं होत आहे. बँकिंग हे फक्त ठेवीदारापुरतंच मर्यादित आहे हा देखील आपला अनेक ठिकाणी एक जो गैरसमज आहे. पण बँकिंग हे कर्जदाराच्या दृष्टीने देखील महत्वाचं आहे, कारण कर्जदाराला देखील बँक निवडताना अनेक गोष्टी बघणं आवश्यक आहे. मी एक छोटंसं माझं वैयक्तिक आयुष्यातलं उदाहरण सांगतो की मी बँकेत काम करत असताना एक कर्जदार माझ्याकडे आले आणि त्यांचा प्रोजेक्ट फायनान्स त्यांना पाहिजे होता. आणि या प्रोजेक्ट फायनान्सच्या वेळी त्यांनी माझ्याकडे सगळी त्यांची कागदपत्र दिली आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमच्या बँकेची मला 5 वर्षाचे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वगैरे मला द्या. मी म्हटलं तुम्ही पहिलेच कर्जदार आहात की माझ्या बँकेचे बॅलन्स शीट आणि आर्थिक आकडेवारी तुम्ही मागताय. ते म्हणले साहेब पुढची 10 वर्ष तुमची बँक माझी गरज भागवू शकेल का याचं मी कॅल्क्युलेशन करणार आहे, कारण मला बँका बदलायच्या नाहीत. माझं प्रोजेक्शन कसं वाढणार आहे किंवा माझा व्यवसाय जसा वाढणार आहे तशी माझी गरज वाढणार आहे. आज जी तुमची बँकेची वृद्धी आहे किंवा तुमचा कॅपिटल बेस वाढतोय त्या प्रमाणात तुमचा पुन्हा एक्सपोजर वाढेल का हे मला बघायचं आहे. मला खरोखरी त्या कर्जदाराचं कौतुक करावं असं वाटलं. मी म्हटलं की बाकी आता तुम्ही काही मला देऊ नका, तुमचं हे जर थिंकिंग असेल तर तुम्हाला कर्ज द्यायला मला काहीच हरकत नाही. आज अनेक ठिकाणी कर्जदार हा केवळ आगतिक आहे का, अपरिहार्यता म्हणून कर्जदार राहतो का, किंवा आज सिबिल सारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला माहितीच नाही. आज बँकिंग पुरतं सिबिल मर्यादित राहिलेलं नाहीये. आज अनेक ठिकाणी विवाह जुळवताना देखील लग्न किंवा जन्मकुंडली बरोबर सिबिल रिपोर्ट पाहिले जात आहेत. परवा एक तुम्हाला उदाहरण सांगायला हरकत नाही, माझे एक ओळखीचे ग्रस्त होते, त्यांचा मला फोन आला, ते बाहेर गावून आले, ते पुण्यात भाड्याने घर घ्यायचं होतं.
तर घर भाड्याने घेत असताना घर मालकाने त्यांच्याकडनं सिबिल मागितलं. ते म्हटलं घर तुम्हाला भाड्याने द्यायचं, मला तुमचा सिबिल रिपोर्ट बघावा लागेल, कारण तुम्ही मी जे काय सांगतोय भाडं ते परतफेड करू शकाल की नाही, दर महिन्याला द्याल की नाही. म्हणजे एवढं सिबिल आज आपल्या आयुष्यामध्ये अपरिहार्य झाले. बारीक कारणासाठी आपलं सिबिल खराब होऊ शकतं. आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणण्यापेक्षा बँकिंग नियमन कायद्यामध्ये बदल झाले. नामांकन आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारची आली. 2 प्रकारची नामांकन आली, 4 नामांकन आपल्याला करावी लागतात. अनेक ठिकाणी बँकांच्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट माहित नाही की नेमकं काय आहे, नॉमिनेशन काय आहे. सामान्य माणसाला काय माहिती असतं, वेबसाईट काय असते, बँकेची येणारे आपल्याला SMS काय असतात, किंवा SMS आलेला हा बँकेकडनंच नेमका आलाय का नाही, हा SMS आलेला नेमका ट्रान्झॅक्शनचा आहे का कुठला जाहिरातीचा आहे. या अशा अनेक ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातनं करावा असं मला वाटलं. आणि ज्यावेळेला हे मी पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला किंवा केलं त्यावेळेला प्रकाशन कुणाकडनं करायचं हा माझ्यासमोर प्रश्न नव्हताच. कारण अनेक वर्ष मी भालचंद्र कुलकर्णी साहेबांबरोबर माझे संबंध ते जनसेवा बँकेत असल्यापासूनचे माझे मित्र आहेत. आणि त्यांनी मला सहकार सुगंधच्या याच्यात आग्रहाने सांगितलं की पुढचं पुस्तक मी करणार आहे. त्यामुळे मला नाईलाजच होता. त्यामुळे मी त्यांनी हे केलं आणि खूप त्यांनी त्याच्यामध्ये मला मदत केली. हे करत असताना मला अनेक आज जे सगळे मान्यवर इथं आहेत त्या सगळ्याच मान्यवरांचं मला मार्गदर्शन मिळालेलं आहे. सगळ्याच मान्यवरांनी शुभेच्छा संदेश पण दिलेले आहेत. आणि अनेक याच्यामध्ये पुस्तकातही काय दुरुस्ती असली पाहिजे याबाबतही अनेक गोष्टी मला अनेकांनी सांगितल्यात. आज समोर कोथमिरे साहेब असतील, वाडेकर साहेब असतील किंवा कवडे साहेब आहेत, त्यांनी देखील अनेक पुस्तकामधल्या दुरुस्त्या मी त्यांना कच्चं प्रारूप दिलं होतं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अशा पद्धतीचं हे करा. माझे जनता सहकारी बँकेतले सहकारी आणि आजही बँकिंग मधले माझे कलिग म्हणूयात आपण, आम्ही बरोबर बऱ्याच ठिकाणी असतो, जयंत काकतकर, त्यांनी मला याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्याचबरोबर माझे मित्र प्रमोद महाजन असतील किंवा प्रणिता महाजन असतील आणि माझे मित्र राजेंद्र पोतनीस आहेत, त्यांनी देखील मला याच्यामध्ये अनेक गोष्टी सुचवल्या की बाबा ग्राहक म्हणून नेमकं काय पाहिलं अपेक्षित आहे. कारण माझा आणि काकतकर साहेबांचा अँगल हा बँकर म्हणून होता, पण पुस्तकातला ग्राहकाचा अँगल काय असावा हा त्यांनी आम्हाला एक दृष्टिकोन त्याच्यामध्ये दिला. त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्त्या त्याच्यामध्ये केल्या. त्याचबरोबर सहकार सुगंधचं बापट मॅडम आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये मुद्रण दोष नेमका काय आहेत तेही मला काढून दिले. आज सहकार सुगंधचा सगळा जो स्टाफ आहे त्यांनी देखील मला त्याच्यामध्ये खूप मदत केली. आणि विशेष म्हणजे सगळ्यांनी शुभेच्छा संदेश मला दिले, देताना मला मार्गदर्शन केलं. मुळात बँकिंग का याच्यामध्ये साक्षरता आवश्यक आहे, कारण आपण बरेच वेळेला म्हणतो की आम्ही आर्थिक साक्षर आहोत, पण आर्थिक साक्षरता आणि बँकिंग साक्षरता हा दोन्ही विषय वेगळे आहेत. आर्थिक साक्षरतेमध्ये वेगळा भाग येतो आणि बँकिंग साक्षरतेमध्ये माझी जी पुंजी आहे, कारण मी एखाद्या बँकेमध्ये जेव्हा ठेव ठेवतो त्यावेळेला एक प्रकारे मी त्या बँकेला दिलेलं असुरक्षित कर्ज आहे. मी अनसेक्युअर्ड लोन त्या बँकेला मी दिलेलं आहे. मी 5 लाखाची 10 लाखाची ठेव ठेवल्यानंतर त्या बँकेला मी 10 लाख रुपये असुरक्षित स्वरूपात दिले. बँक मला कुठल्याही प्रकारची गॅरंटी, फक्त 5 लाखाचं इन्शुरन्स कव्हरेज आहे, बाकी मला कुठली गॅरंटी नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बँकेत मला पैसे ठेवत असताना मी नेमकं काय पाहिलं पाहिजे, मी काय कोणत्या गोष्टींमध्ये लक्ष दिलं पाहिजे, मी त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा आढावा घेतला पाहिजे. आज पतसंस्था ज्या आहेत या पतसंस्था देखील बँकांच्या मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. कारण पतसंस्थांना ज्या गुंतवणूक आज कराव्या लागतात त्या सगळ्या बँकांमध्येच गुंतवणूक कराव्या लागतात. त्यामुळं पतसंस्थांना देखील या पुस्तकाचा उपयोग निश्चित होणार आहे. त्यामुळं संत तुकडोजी महाराज म्हणतात की धनासाठी राखणदार आणला, त्याने कमजोर मालक पाहिला, आपणची बळकावून बसला युक्तिशक्तीने. मला वाटतं की सामान्य आपला जो ठेवीदार आहे याची ही अवस्था होऊ नये यासाठी मी एक केलेला हा अल्पसा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या या प्रयत्नासाठी आज हे सगळे जे मान्यवर आहेत यांना विनंती केल्यानंतर तेही सगळे उपस्थित राहिले. त्याचबरोबर आपण सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला. प्रकाशनापूर्वी देखील अनेकांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पुस्तक घेण्यासाठी मला चांगलं सहकार्य केलं. त्यामुळे असंच आपलंही सहकार्य त्याच्यामध्ये मिळेल ही मला नक्की आशा आहे. पुस्तक अधिक अचूक करण्याचा मी प्रयत्न नक्की केलेला आहे, पण अनावधानाने काही गोष्टी राहून जातात. मी सर्वज्ञ नाही, त्यामुळं आपण वाचत असताना जर आपल्याला काही त्यामध्ये दोष आढळले, काही त्रुटी आढळल्या तर निसंकोचपणे तुम्ही मला कळवा. म्हणजे आम्हाला आता मला वाटतं पुढची आवृत्ती कुलकर्णी साहेब काढावी लागेल असं मला वाटायला लागलंय.
तर अशा पुढच्या आवृत्तीमध्ये या नक्कीच दुरुस्त्या आम्हाला करता येतील आणि आपण सगळेजण पुन्हा आलात. आणि सगळ्यात मला महत्वाचे जे आभार मानायचे, जे विशेष आभार मानायचे ते काळे साहेब आणि कोकरे साहेबांचे मानायचे. कारण आम्ही जेव्हा हे कार्यक्रम कुठं करायचा हे ठरवत होतो आणि काळे साहेबांना फक्त एकदाच येऊन भेटलो. कोकरे साहेबही तेव्हा होते, मीटिंग चालली होती. एका सेकंदात त्यांनी सांगितलं की तुम्ही बाकी कुठेही हे करू नका, कार्यक्रम आमच्याच बँकेमध्ये झाला पाहिजे. आणि मला वाटतं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि आज आपण एवढ्या सुसज्ज हॉलमध्ये हा कार्यक्रम घेत आहोत याचं खरं श्रेय हे मगाशी मी येताना त्यांना सहज म्हणलं की तुमच्याच प्रांगणामध्ये मी तुमचं स्वागत करतोय. आणि त्यांनी मनाचा मोठेपणा सांगितलं, हे प्रांगण आमचं नाहीये, हे प्रांगण सहकाराचं आहे. त्यामुळे आपण सहकाराच्या प्रांगणामध्ये आज हा कार्यक्रम केलेला आहे. आणि याचे निमित्त मात्र काळेसाहेब आणि कोकरे साहेब आहेत, त्यांचे विशेष मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर आज व्यासपीठावर सगळे जे मान्यवर आहेत हे सगळे मान्यवर वेळात वेळ काढून आज सगळेच त्यांच्या दृष्टीने बिझी आहेत, पण सगळे आलेले आहेत. त्यांचेही मी पुन्हा एकदा विशेष आभार मानतो. आपण सर्वांचेही मी पुन्हा एकदा आभार मानतो, कारण आपण सगळे माझ्या प्रेमापोटी आलेला आहात. आणि आपण असाच माझ्यावरती प्रेम जे आहे ते असंच राहून द्या, असाच आपला लोभही राहून द्या आणि तो निश्चित वृद्धिंगत होईल याची मला खात्री आहे. जय हिंद, जय सरकार.